अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती, आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती। देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो। गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले। मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। आणि सासरी राहू शकत नाही कारण माझं पायगुण चांगलं नाही ते त्यांना वाटते। ते चुकीचं आहे हे सिद्ध कर। हा दरवाजा कसा उघडला? बासरी कोण वाजवलं?
How? You know? Do you know? Everything is all right. Everything is all right. Oh my God. Oh yeah. Surprising. How he went. How he went. अरे तू काय उंदीर आहे का असं बघायला? Tell me where he's gone. पळून गेला, गॉन. What? पळून. How? The lock was there. The lock was there. You were there. टेलिंग What telling? बघा, तो असा इथे बसला होता, इथे, आणि मला जाग आली, बघतो तर काय गायब. You mean to say you were sleeping? You were sleeping? नो, आय नॉट झोपिंग, झोप नॉट. आता याला कसं सांगायचं मी झोपलो होतो? Tell me where he's gone. यू टेल मी वन थिंग. त्याला असं तुरुंगात शोधून तो सापडणार आहे का? तुम्ही मला प्रश्न विचारून तो सापडणार आहे का? ही रन, मग आपण पण रन करूया ना. वाय सर्च इथे, सर्च बाहेर. टेल मी. Are you asking me? स्वतः विचारतो तेव्हा काही नाही. आता बस आतमध्ये बोल. नाव टेलतोस तुला. Just tell me where he's gone. आय डोंट नो. You don't know? What do you mean by don't know? You idiot. कम ना, शोधूया ना. आता कुठे मिळणार? बट सरकारी ड्युटी ना. फिरायला मिळेल, जाऊया बाहेर. No. I don't want to waste my time. I know. What? मग इतका वेळ काय? Yes. Vinayak Rao. I'll make it like his life. Get Vinayak Rao right now. I want him. Vinayak Rao. I won't leave you now. I won't leave you now. अरे फुलं. मी आंघोळ केली आहे नदीवर, पण पातळ तेच नेसावे लागले. अशी पूजा चालेल का देवाला? हो, मनापासून केलेली पूजा महत्वाची, बाकी काहीही देव पाहत नाही. खरे बोलतोयस. देव काहीच पाहत नाही. देव, तुला माहितीये ही फुलं आणायला मी काय काय करत होते ते? शाळा सुटली की या देवळात यायचे. देवाला फुलं व्हायची. मग आई म्हणाली, सुशिले, माणसात देव बघ हो. मी पाहिला, माझ्या सवंगण्यांनाच मी देव मानले. सदाशिव भाऊंनी मला मूर्ती दिली, मी तिला पूजले मनोभावे. पण राधे, माझ्या आयुष्यात जे घडले ते घडायला हवे होते का रे? का घडले असे? देव असता तर असे घडले असते का? देव नाहीये, देव नाहीये या जगात. तो दगड आहे राधे, देव नाही.
देव आहे म्हणूनच हे घडतंय सुशीले. आता कोणीतरी देवाविषयी योग्य बोललाय? सांगा तिला. काय योग्य आहे? सुशीले, हे जग म्हणजे एक खेळाचं मैदान आहे समोर, ज्याच्यात मुलं खेळतात. खेळता खेळता त्यांच्यात भांडण होतं. मग तू कोण मी कोण असे गट होतात. राग द्वेष निर्माण होतो. पण ते खेळता खेळता भांडले तरी त्यांचे आई वडील त्याच्यामध्ये पडतात का? कारण पुढच्या खेळात म्हणजेच पुढच्या जन्मी हेच खेळाडी असतात. खेळ वेगळे असतात, मैदानही वेगळी असतात, पण मागच्या अनुभवातूनच खेळ खेळला जातो. मग तू म्हणशील खेळात मी पडले, आता आई वडील असूनही मैदानात मी पडलेच कसे? तसं नसतं ना बाळ. देवाने जन्म दिलाय. आता या जगाच्या मैदानावर काय खेळायचे, कसं खेळायचं हे आपण ठरवायचं. आणि हो, समोरचा कसा खेळ खेळेल हे आपल्याला माहिती नाही. काय मग आपण कसं वागावं? आपलं मन जे सांगेल ना तसंच वागेल. आता बघ ना, तुझ्या नवऱ्याला खरं तर मी गोळी मारली, तरीही तू माझ्यावर राग नाही धरलास. तुम्ही मुद्दाम नव्हती मारली. आणि उद्देश महत्वाचा, कृती नाही, असे अण्णा म्हणतात. तुमचा उद्देश रायबाला मारण्याचा नव्हता कधी. पळाले 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 पळाले. सदाशिव भाऊ पळाले त्या अधिकाऱ्या तावडीतून. खरंच बरे झाले ना? चांगली जिरली त्या अधिकाऱ्याची. अटक करतो काय? खरे तर गोळी लागायचीच मजा होती. मला भेटायचं होतं त्यांना एकदा. अरे सुशीला, तू इथे कशी? पूजेला आलीस? नाही, घरातून काढले मला. काय? त्या गिरिजाने तुला घरातून काढला? याला तर या जगातूनच काढायला हवं. कपडे सुना. सुशीले, मग तू इथे काय करतेस? घरी जा ना. त्या आईने सांगितलंय की सासर हेच हिचं घर. हे काय काकूंचे? त्यांनी घरातून काढलं तर ही काय करणार? ही अशी कसली आहे आपली लोक? मी तर राहणारच नाही या माणसात. मी बनणार क्रांतिकारक. वंदे मातरम. का? तुम्ही? हो. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. हो. काल तुरुंगातनं सुटका झाली माझी. देवानीच केली. फक्त का केली हे कारण आत्ता कळलं. का?
क्रांतिकारक म्हणजे काय? समाजात पसरलेल्या चुकीच्या रूढी संकल्पना यांना विरोध करतो आणि क्रांती आणतो, नवीन विचार रुजवतो, तो क्रांतिकारक. ब्रिटिशांविरुद्ध आपण लढा पुकारला आहेच, कारण कुणाही माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे ते म्हणजे स्वातंत्र्य. तोच हिरावून घेतलाय आपल्याकडून या ब्रिटिशांनी, आणि म्हणूनच हा क्रांतिकारक जन्माला आला. पण सुशीले, समाजात जे चाललंय, अजूनही स्त्रियांच्या बाबतीत आपला समाज मागासलेला आहे. स्त्रीला शिक्षण दिले जात नाही, सासरी अन्याय होतोय, तिला कुठे स्वातंत्र्य आहे? जगण्याचे स्वातंत्र्य नाही. रूढी परंपरेत जखडली गेलेली आहे स्त्री. तू होऊ शकते सुशीले क्रांतिकारक. तू करू शकतेस क्रांती. या समाजात, स्त्रियांमध्ये. अरे ब्रिटिशांना तर आपण पळून लावूच, पण आपल्या समाजात नव्या विचारांची क्रांती आणेल ती सुशीला. सुशीलेचं नाव पिढ्यानपिढ्या आदराने घेतलं जाईल. सुशीलाचा संसार सुखाचा होईल बघ. नाही, सुशीलेचा संसार होणार नाही. असा विचारच केला नाही मी स्वतःच दुःख बघत बसले. पण खरं आहे, समाजात माझ्याच सारखे अनेक स्त्रिया असतील. मी जर उठले, आवाज उठवला, तर त्यांनाही बळ मिळेल, आणि हीच असेल माझी क्रांती. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. मी जर उठले, आवाज उठवला, तर त्यांनाही बळ मिळेल, आणि हीच असेल माझी क्रांती. खरे ना? वा, अरे सुशीले, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती.
आपलं लग्न झालंय. मी आले तुझ्या घरी. चल ना, आपल्याला बावला बावलीचं लग्न लावायचंय. उठ ना रे रायबा. असं काय करतोस? उठ ना रे रायबा. सुशीले, आता आपल्याला रायबाला घेऊन वैद्यांकडे जायचे. येतेस ना? कशाला? फायदा चल. खरेच दुखत असतील तर करीन मी सगळे, पण मुद्दाम वागू नये. कळले?